नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कुशल चव्हाण कायद्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. हिंदू सक्सेशन ॲक्ट या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. प्रॉपर्टी दोन प्रकारची असते, जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी आणि सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईंट फॅमिली प्रॉपर्टीचं डिव्होल्यूशन बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द स्कीम ऑफ डिव्होल्यूशन ऑफ सेपरेट सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ अ हिंदू मेल डाईंग इंटेस्टेट. डाईंग इंटेस्टेटचा अर्थ काय होतो की या व्यक्तीने विल बनवलेले नाही किंवा बनवलेले होते पण नंतर ते विल इनव्हॅलिड ठरवण्यात आले. हे रूल्स फक्त पुरुषांकरताच अप्लाय होतात. हिंदू फिमेल डाईंग इंटेस्टेट म्हणजे स्त्रियांची रूल्स वेगळे आहेत. ते मी सेपरेट यानंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हिंदू सक्सेशन ऍक्ट डिवाइड्स द एअर्स म्हणजे वारस ऑफ अ मेल इनटू 4 क्लासेस. On the death of a male, his property will devolve firstly to the heirs mentioned in class 1 म्हणजे आधी प्रॉपर्टी क्लास 1 heirsला जाणार. In the absence of any of the class 1 heirs, the property shall go to the class 2 heirs म्हणजे क्लास 1 नसतील तर प्रॉपर्टी क्लास 2 ला जाणार. And in the absence of class 2 heirs, the property shall go to the class 3 ज्याला आपण ॲग्नेट्स असं म्हणतो. And if there are no heirs in class 3, then the property will go to the class 4 म्हणजेच कॉग्नेट्स असं म्हटलं जातं. And lastly, in absence of any of these 4 property or any of these 4 classes, the property shall go to the government म्हणजेच ती सरकार जमा होणार. आता एक एक करून आपण हे सगळे क्लासेस आणि त्यांचे रूल्स समजून घेऊयात. On the death of a male, his property will devolve firstly to the heirs mentioned in the class 1 ज्यात 16 कॅटेगरीज दिलेल्या आहेत. या 16 कॅटेगरीज पैकी पहिले 4 हे प्रायमरी एअर्स आहेत आणि बाकी 12 हे सन आणि डॉटर यांचे वारस आहेत, जसे मुलांचे मुलं किंवा मुलीचे मुलं. क्लास 1 कॅटेगरीला 4 रूल्स अप्लाय होतात. आपण एक एक करून डिटेलमध्ये हे सर्व रूल्स बघूयात. सर्वप्रथम आपण रूल नंबर 2 बघू. द सर्वायव्हिंग सन, डॉटर, वाईफ अँड मदर ऑफ द इंटेस्टेट shall each take 1 share per capita. एक्झाम्पल 1. इथे वडिलांची डेथ झाल्यानंतर आई, बायको, मुलगा आणि मुलगी यांना इक्वल अँड सायमल्टेनियस हिस्सा देण्यात येतो. जसे याची डेथ झाल्यास याची प्रॉपर्टी डिवाइड होणार 4 हिस्स्यांमध्ये, 1/4, 1/4, 1/4 अँड 1/4. एक्झाम्पल 2. जर इथे फक्त आई, बायको आणि मुलगी असेल तर ती प्रॉपर्टी तिघांमध्ये समान 3 हिस्स्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार, 1/3, 1/3 अँड 1/3. एक्झाम्पल 3 आपण बघितलं जर तर इथे आई, बायको, 2 मुलं आणि मुलगी असे आहेत तर यांच्यात समान 5 हिस्से होणार, 1/5, 1/5, 1/5, 1/5 अँड 1/5. आता रूल नंबर 1 बघूयात. इफ देर आर मोर दॅन 1 विडो देन ऑल विडोज टुगेदर शॅल टेक 1 शेअर म्हणजे एकापेक्षा जास्त बायका असतील तर मिळून त्यांना एकच शेअर देण्यात येईल. तसं बघितलं तर रूल नंबर 1चा आजच्या काळात फारसा तसा काही उपयोग नाही, कारण कायदेशीर 2 बायका असणे पॉसिबल नाही. पण हा कायदा 1956 ला इम्प्लिमेंट केला असल्यामुळे त्या काळात काही लोकांना एकापेक्षा जास्त बायका होत्या म्हणून त्यांच्याकरता हा रूल अप्लाय होतो. जसे एक्झाम्पल 1 मध्ये आपण बघितले, इथे जर 2 बायका असतील तर प्रॉपर्टीचे अकॉर्डिंग टू क्लास 1 एअर 4 हिस्से होणार आणि बायकोला मिळणारा जो 1/4 शेअर आहे तिथे 2 बायका असल्यामुळे त्यांना दोघांमध्ये एकच शेअर डिवाइड होणार. त्याचे पुन्हा 2 मध्ये डिवायडेशन होईल, यांना आणि यांना. एक्झाम्पल 2 मध्ये बघितलं सेम, इथे सुद्धा प्रॉपर्टी आधी 3 हिस्स्यामध्ये डिवाइड होणार. मग बायकोला मिळणारा 1 शेअर 1/3 पुढे 2 हिस्स्यामध्ये डिवाइड होणार, 1/6 आणि 1/6. अशा पद्धतीने एक किंवा एकापेक्षा जास्त बायका असल्यास त्यांना एकच हिस्सा देण्यात आलेला आहे. आता आपण रूल नंबर 3 आणि 4 बघूयात. रूल नंबर 3 आणि 4 हा डील करतो या 12 कॅटेगरीज सोबत. हे सगळे या सन आणि डॉटर यांचे वारस आहेत म्हणजे यांचीच मुले आहेत. हे सर्व 12 कॅटेगरीज मी पुढे डायग्राम मध्ये मेन्शन केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे सगळे व्हेरीफाय करू शकता. रूल 3 and 4.
Shares in a property will devolve branch-wise and not per individual. That is per strip, not per capita. म्हणजे मुलाला आणि मुलीला दिलेल्या शेअर पुढे त्यांच्या वारसांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार, पण शेअर तितकाच जितका त्या मुलाला किंवा मुलीला अलॉट करण्यात आलेला होता. त्यांना पुढे किती वारस आहेत यावरून शेअर कमी किंवा जास्त होणार नाही. मृत्यू झाल्यानंतर याची प्रॉपर्टी सर्वप्रथम बायको, मुलगा, मुलगी आणि आई यांच्यात डिस्ट्रीब्यूट होते. आता येथे आई आधीच मयत झालेली आहे. आता समजा मुलगा आणि मुलगी हेही आधीपासून मयत आहेत, पण याची मुलं हयात असल्याने त्यांना वारस म्हणून त्याच्या हिश्श्यातून हिस्सा देण्यात येईल. तो कोणाला किती हे बघूया. सर्वात आधी प्रॉपर्टी 3 हिस्स्यामध्ये डिवाइड होणार. बायको, मुलगा आणि मुलगी 1/3, 1/3, 1/3 ईच. मुलगा इथे मयत झाल्यामुळे मुलाला मिळालेला 1/3 शेअर डिवाइड होणार 3 शेअरमध्ये. त्याच्या बायको, मुलगा आणि मुलीला 1/9, 1/9, 1/9 ईच. आता समजा हा मुलगाही इथे मयत झालेला आहे, तर त्याला दिलेला 1/9 शेअर पुन्हा डिवाइड होणार 3 हिस्स्यांमध्ये, त्याची बायको, मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये. अशा पद्धतीने मुलीच्या वारसांनाही क्लास 1 प्रमाणे शेअर अलॉट केले गेलेले आहे. एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे इथे जावयाला कुठलाही शेअर देण्यात आलेला नाही. जावई म्हणजे मुलीच्या नवऱ्याला. एक्झाम्पल 2, इथे समजा आई, बायको, मुलगा मयत आहेत. मुलाला कुठलेही वारस नाही, पण मुलीला वारस आहेत, तर सगळी प्रॉपर्टी मुलीला जाणार. मग ती प्रॉपर्टी पुढे डिवाइड होणार तिच्या वारसांमध्ये. पुन्हा जावयाला इथे हिस्सा देण्यात आलेला नाही. मुलीचा मुलगा आणि मुलगी यांना आधी हाफ ऑफ शेअर डिवाइड होणार, हाफ आणि हाफ. जर इथे हेही मयत असतील तर पुढे यांच्या वारसांमध्ये प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट होणार. मुलाचा हिस्सा पूर्ण त्याच्या मुलीला आणि मुलीचा हिस्सा तिच्या 2 मुलांमध्ये 1/4 आणि 1/4. कारण हे सगळे क्लास 1 मधले वारस आहेत, म्हणजे क्लास 1 एअर्समध्ये येतात. एक्झाम्पल 3, इथे मयत झालेल्या व्यक्तीला जर वडील आणि एकच मुलगी असेल तर सर्व प्रॉपर्टी त्या मुलीला जाणार, कारण वडील हे क्लास 2 एअरमध्ये येतात. जोपर्यंत क्लास 1 एअरमधील 16 व्यक्तींपैकी एकही जिवंत असेल तोपर्यंत क्लास 2 एअरला प्रॉपर्टी मिळणार नाही. या सर्व क्लास 1 एअर्समधील 16 कॅटेगरीजपैकी एक एअर जरी हयात असल्यास सगळी प्रॉपर्टी त्या वारसाला मिळेल. यांच्यापैकी जर कोणी हयात नाही तरच प्रॉपर्टी जाणार क्लास 2 एअर्सकडे. आता आपण क्लास 2 समजून घेऊयात. इथे 9 एंट्रीज दिलेल्या आहेत. यांना 2 रूल अप्लाय होतात. यांच्यामध्ये प्रायोरिटी वाईज डिस्ट्रीब्युशन होते. पहिल्या एंट्रीला दुसऱ्या एंट्रीवर प्राधान्य दिलेले आहे. म्हणजेच फर्स्ट एंट्री मधील व्यक्ती हयात असेल तर सगळी प्रॉपर्टी एंट्री 1 ला, एंट्री 2 ला इथे कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये हक्क नाही. तसेच एंट्री 2 मधील व्यक्ती जिवंत असेल तर एंट्री 3 ला प्रॉपर्टीमध्ये कुठलाही हक्क नाही, अँड सो ऑन. याचबरोबर एका एंट्रीतील व्यक्तीला समान म्हणजेच इक्वल शेअर देण्यात आलेला आहे. आता आपण यांचे एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पल 1, क्लास 1 एअर्स पैकी कोणीही अवेलेबल नसल्यास प्रॉपर्टी जाणार क्लास 2 मधील फर्स्ट एंट्रीला, म्हणजे सगळी प्रॉपर्टी वडिलांना जाणार. जर वडील हयात नसतील तर प्रॉपर्टी जाणार क्लास 2 मधील एंट्री 2 ला. एंट्री 2 मध्ये सन्स, डॉटर्स, सन, ब्रदर आणि सिस्टर यांना समान हिस्से देण्यात आलेले आहेत. एकापेक्षा जास्त ब्रदर अँड सिस्टर असतील तर त्यांना समान हिस्से देण्यात येतील. 1/4, 1/4, 1/4 आणि 1/4. एंट्री 2 पैकी कोणी अवेलेबल नसेल तर एंट्री 3 ला प्रॉपर्टी जाणार. एंट्री 3 मध्ये डॉटर्स, सन याला कन्सिडर करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने एक एंट्रीला प्राधान्य देण्यात. जर क्लास 1 आणि क्लास 2 पैकी कोणी अवेलेबल नसेल तर प्रॉपर्टी जाते क्लास 3 म्हणजेच ॲग्नेट्सला. ॲग्नेट म्हणजे कोण? अ पर्सन इज सेड टू बी ॲग्नेट ऑफ अनदर इफ 2 आर रिलेटेड बाय ब्लड ऑर एडॉप्शन ओनली थ्रू मेल, म्हणजे पुरुषां थ्रू रक्ताचं नातं. फॉर एक्झाम्पल फादर्स फादर हे क्लास 2 मध्ये येतात, पण फादर्स फादर हे ॲग्नेट्स कन्सिडर केले जातात. ॲग्नेट जर अवेलेबल नसेल तर प्रॉपर्टी जाते क्लास 4 म्हणजेच कॉग्नेट्स यांना. अ पर्सन इज सेड टू बी कॉग्नेट ऑफ अनदर इफ 2 आर रिलेटेड बाय ब्लड नॉट होनली थ्रू मेल, म्हणजे रक्ताची नाती पण फक्त पुरुषां थ्रू नाही. फॉर एक्झाम्पल
जसे मदर्स ब्रदर म्हणजे मामा हे क्लास 2 एअरमध्ये येतात, पण मदर्स ब्रदर सन हा कॉग्नेट असं कन्सिडर केला जातो, म्हणजेच मामाचा मुलगा. आणि या चारही क्लासपैकी जर कोणी अवेलेबल नसेल तर प्रॉपर्टी सरकार जमावते, म्हणजे गव्हर्नमेंट एस्टेट्स. अशा पद्धतीने हिंदू मेलचा विदाऊट विल मृत्यू झाल्यास त्याच्या सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टीचे डिव्होल्यूशन होते. तुम्हाला प्रॉपर्टी किंवा त्याच्या शेअर डिव्होल्यूशन संबंधी कुठल्याही अडचणी आल्यास तुम्ही माझा कायदेशीर सल्ला घेऊ शकतात. यासाठी आपण ऑनलाईन लीगल काउन्सिलिंगद्वारे सुद्धा ही फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.